नमस्कार. वास्तू ह्या सदरात मी माधवी कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपलं स्वतःचं हक्काचं घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यासाठी आपण आपली कमाई बऱ्यापैकी इन्व्हेस्ट करतो घरामध्ये आणि मग आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास व्हावा, लक्ष्मीने आगमन करावं यासाठी खूप प्रयत्न करतो. त्यासाठी आपण आधार घेतो वास्तुशास्त्राचा. रसिकाओ, घर घेताना आपण नक्की काय काळजी घ्यायला हवी किंवा कुठल्या गोष्टीचा जास्त विचार करायला हवा याबद्दल आपल्याला आज माहिती देणार आहेत वास्तुशास्त्रज्ञ स्मृती पांचाळ. हाय स्मृती. हाय. कार्यक्रमात तुझं हार्दिक स्वागत. थँक्यू. बरं, अगदी महत्त्वाचा विषय आहे हा, कारण की घर घेताना प्रत्येक जण खूप विचार करतो कुठल्या गोष्टी घ्याव्यात किंवा कुठल्या गोष्टी घेऊ नयेत, काय करावं काय करू नये या सगळ्यांचा विचार डोक्यामध्ये असतो. तर तू प्लीज आम्हाला आज गाईड कर. सर्वसाधारणपणे बघतो की आपल्या दैनंदिन जीवनावरती किंवा आपल्या आयुष्यावरती ज्या गोष्टी प्रभाव टाकत असतात त्या कुठल्या आहेत, तर एक म्हणजे सूर्याची ऊर्जा आहे जी आपल्या आयुष्यावरती सर्वात मोठा प्रभाव टाकत असते. त्याच्याच बरोबर वास्तुपुरुषाची ऊर्जा ही तितक्याच प्रमाणावरती आपल्या आयुष्यावरती प्रभाव टाकत असते. ज्या पंचमहाभूत जी आहेत, ज्यातून आपली उत्पत्ती झाली आणि आपला विलयही तिथे होतो, ही पंचमहाभूत जी आहेत ही तितकीच महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर जमिनीचं चुंबकत्व याचाही वास्तुनियमांप्रमाणे आणि शास्त्रामध्ये अभ्यास करावा लागतो. आणि त्याचबरोबर सर्व दिशा ज्या आहेत यांचा जर आपण सखोल अभ्यास केला आणि त्यांचा वापर जर आपण आपल्या वास्तूमध्ये व्यवस्थित केला तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. जेव्हा वास्तू बांधली जाते तेव्हा ह्या दिशांचा विचार व्यवस्थित केला जातो आणि ह्या दिशा आणि त्यांची तत्व आपल्याला मिळतील याचा आपण योग्य तो वापर तिथे करतो. जर एखाद्या वास्तूची पूर्व दिशा जी आहे ही आपल्या आरोग्याचं द्योतक असतं. त्यामुळे ही जर दिशा आपली कट होत असेल तर त्या घरामध्ये नेहमी आरोग्याला रिलेटेड म्हणजे हेल्थ प्रॉब्लेम जे असतात हे आपल्याला नेहमी जास्त मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाले आढळतात. म्हणजे तिथे काय होतं की काही कारण नसताना सतत तिथे डॉक्टरांचा खर्च जो असतो हा वाढलेला आपल्याला दिसून येतो. पूर्वीही वास्तुशास्त्राप्रमाणे जेव्हा घरं बांधली जायची तेव्हा पूर्व दिशा जी आहे तिथे दरवाजे आणि खिडक्या ज्या होत्या मोठ्या मोठ्या ह्या बसवल्या जायच्या. कारण तिथून सूर्याची जी किरणं जी आहेत ही आपल्या घरामध्ये यायची आणि ती आपल्या आरोग्याला रिलेटेड आहेत, आरोग्याची द्योतक आहेत. समजा तुमच्या घराची पूर्व दिशा जी आहे ही बिघडलेली असेल किंवा तिथे जर दोष निर्माण झालेला असेल तर तुम्हाला आरोग्याचे दोष जे आहेत हे निर्माण होतात. अशा वेळेला जर आपल्याला तिथे सूर्यप्रकाश घेता येत नसेल किंवा तिथे खिडक्या नसतील तर S4 ऑस्ट्रियन क्रिस्टल जे आहे त्याचा जर आपण तिथे वापर केला तर हा दोष जो आहे हा आपल्याला काढून टाकता येतो. काही वेळेला तिथे लहान आरसे जे आहेत तेही तिथे बसवता येतात, ज्यायोगे ही वाढीव दिशा जी आहे ही आपल्याला दर्शवता येते. सगळ्यात चांगला आणि सोपा उपाय म्हणजे बफर पिरॅमिड जे आहे, हे बफर पिरॅमिड जर आपण पूर्व दिशेला लावले म्हणजे पूर्व दिशेचा जो कट आहे त्या फ्लोरिंगमध्ये हे दोन्ही बाजूला 2 बफर पिरॅमिड अंडर फ्लोरिंग जर तुम्ही टाकले तर हा पूर्व दिशेचा दोष जो आहे हा निश्चितच काढला जातो आणि ती पूर्व दिशा जी आहे ही पुन्हा आपल्याला व्यवस्थित अशी करून घेता येते. आपण आजकाल फ्लॅट सिस्टीम मध्ये असतो, तर फ्लॅट सिस्टीम मध्ये आपल्याला रेडी फ्लॅट ताब्यामध्ये येतात. त्यावेळी कसं अशा वेळेला काय होतं की जो जिकडे कोन निर्माण झालेला आहे त्या 2 कोणाच्या ज्या कोपऱ्यामधल्या फरशा ज्या असतात ह्या फ्लोरिंग तिथलं खाली जस्ट उघडलं जातं, काढलं जातं आणि बफर पिरॅमिड जे आहेत यांची हाईट जी आहे ही सहसा 1 इंचापर्यंत असते. ओके. तर या ज्या आहेत ह्या अंडर फ्लोरिंग जर तुम्ही 2 बाजूला टाकता तर दिसताना आपल्याला ही दिशा कट झालेली दिसते, पण आर्टिफिशियल रित्या, कारण भिंती तर तुम्ही तिथे फोडू शकणार नसता, त्याच्यामुळे आर्टिफिशियल ही दिशा जी आहे ही तिथे एक्सटेंड होते, वाढली जाते आणि पूर्व दिशेचा दोष जो आहे हा आपल्याला तिथे काढून टाकता येतो. त्याचबरोबर आग्नेय दिशा जी आहे, सपोज एखाद्या घराची आग्नेय कट झालेली असेल तर तिथे कुठल्या, तर सर्वसाधारणपणे ज्या घरामध्ये उगाच धनाची हानी होत असते, तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या म्हणजे आता सर्वसाधारणपणे आयुष्यातल्या म्हणता येणार नाही, आठवड्यातल्या आपण म्हणू शकू, आठवड्यातल्या दिवसातले 5 दिवस जे असतात ना हे तपासून पहा. 5 दिवसामध्ये जर सर्वसाधारणपणे त्या व्यक्तींचा पैसा जो आहे याचा इन्कमिंग सोर्सेसपेक्षा जर आउटगोईंग सोर्सेस जास्त असतील, म्हणजे पैसा लाखाची आवक असेल आणि 1.25 लाखाची जावक असेल,
तर अशा वास्तूमध्ये सहसा आग्नेय दिशा ज्या असतात, ह्या आग्नेय दिशाचा दिशा दोष जो आहे हा निर्माण झालेला दिसून येतो. ओके. तर आग्नेय दिशा ही धनाला रिलेटेड आहे. त्याचबरोबर ह्या वास्तूमध्ये संतान हानीही होण्याची शक्यता असते. म्हणजे लहान मुलं जी असतात, सर्वसाधारणपणे चाइल्डलेस कपल अशा वास्तूंमध्ये राहण्याची शक्यता असते. किंवा मुलं होण्यासाठी त्रास उद्भवू शकतात, किंवा लहान मुलं असली तर सतत आजारी किंवा त्रास त्यांना होत असतात. समजा आग्नेय दिशेचा जर आपल्याला दोष निर्माण झालेला असेल तर तिथेही तुम्ही बफर पिरॅमिडचा वापर करू शकता. आग्नेय दिशा जी आहे तिथे तुम्ही एखादा जर जेड प्लॅन ठेवला तर एखाद्या व्यक्तीची आग्नेय दिशा जर पर्सनल ग्रोथ डिरेक्शन येत असेल तर त्याचं पर्सनल लक जे आहे हे आपल्याला तिथे काही प्रमाणात कमी झालं आढळून येतं. बरोबर. तर तिथे बफर्स लावून मग तिथे जर तुम्ही जेड प्लॅनचा वापर केला तर ही आग्नेय दिशा जी आहे हिला एन्हान्स करण्यासाठी आपल्याला तिचा निश्चित वापर करता येतो. आणि कुठलेही दोष, वास्तुदोष किंवा दिशादोष असतील त्यांना नक्कीच उपाय आहेत. वास्तू शांत करणं किती गरजेचं असतं, त्याचबरोबर त्याआधी हे उपाय सुद्धा करणं किती गरजेचं असते आपल्याला कळलं असेलच. स्मृती, तू इथे आलीस, आम्हाला इतकी छान माहिती सांगितलीस, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. धन्यवाद.